सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज पहिली सुनावणी। वाल्मी कराडसह सर्व आरोपींचा जबाब बंद लिफाफ्यात होणार सादर। सतीश उर्फ खोक्या भोसलेचा पाय अजून खोलात। सतीश भोसलेच्या घरी घातलेल्या छाप्यात वनविभागाला सापडला गांजा आणि वन्य प्राण्याचं मांस। वनविभागाच्या तक्रारीवरून एनडीपीएस अंतर्गत गुन्हा। प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर कोल्हापुरात सुनावणी। सुनावणीसाठी कोरटकरांनी उपस्थित राहावं की नाही या संदर्भात होणार निर्णय। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आज विधान भवनावर धडक। 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा एल्गार। सर्व विरोधकांचा मोर्चेकऱ्यांना पाठिंबा। एक लाडकी बहीण योजना बंद केली तर 10 आणखी चांगल्या योजना सुरू करता येतील। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदमांचं वक्तव्य। अंथरूण पाहूनच पाय पसरावे लागतात। कदमांना म्हणीचीही आठवण। शाकाहारी देवाचं नाव मटण सर्टिफिकेशनसाठी देण्यावरून विश्वस्तांमध्ये मतभेद। मल्हार सर्टिफिकेटला काही विश्वस्तांचा विरोध तर काहींची पसंती। राण्यांच्या झटका मटण संकल्पनेलाही धनगर परिषदेचा पाठिंबा। शेगावमध्ये महिला कंडक्टरचा डेपो मॅनेजरकडनं विनयभंग। हायकोर्टाच्या आदेशानंतरही मॅनेजरला एसटीचं अभय। पीडित वाहकाचं शेगाव बस स्थानकासमोर 8 दिवसांपासून उपोषण। होळीनिमित्त मुंबई पोलिसांकडून नियमावली जाहीर। 12 मार्च ते 18 मार्चपर्यंत लागू होणार नियम। पादचाऱ्यांवरती रंग पाण्याचे फुगे फेकल्यास कारवाईचा इशारा। एअरटेलला मराठीचं वावडं। आम्हाला मराठी येत नाही, मराठीत बोलणार नाही, तुम्हीच हिंदीत बोला। एअरटेल गॅलरीमधील कर्मचाऱ्यांचं ग्राहकाला उद्धट उत्तर। ठाकरेंची शिवसेना आक्रमक। पाकिस्तानातल्या बलुचिस्तानात जाफर एक्सप्रेस रेल्वेचं बलुची बंडखोरांकडनं अपहरण। 30 पाकिस्तानी सैनिक ठार मारल्याचा बलूच लिबरेशन आर्मीचा दावा। बंडखोरांकडून पाकिस्तान सरकारला 48 तासांचा अल्टिमेटम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।